रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। Shukr
तो प्राण सृष्टीतील वारा सांभाळितो प्राण सृष्टीतील वारा काय प्राण खरा माझा होय काय प्राण खरा माझा होय माझा होय सोनिया पाय काय माझ आहे सोनिया पाय काय माझ आहे सोनिया पाय जरी वाटे माझा देह मालकीचा जरी वाटे माझा देह मालकीचा येई तोच त्याचा राही जाई येई तोच त्याचा राही जाई राही जाई सोनिया पाय काय माझ आहे सोनिया पाय काय माझ आहे सोनिया पाय जग जीव सारे मावळे उजाडे जग जीव सारे मावळे उजाडे कुठेही नाणे माझ्या विना कुठेही नाणे माझ्या विना माझ्या विना सोनिया पाय काय माझ आहे सोनिया पाय काय माझ आहे सोनिया पाय हा शब्द उच्चार नाही माझे काही हा शब्द उच्चार तो पाही उधार ठरे चिया तो पाही उधार ठरे चिना ठरे चिना सोनिया पाय काय माझ आहे सोनिया पाय काय माझ आहे सोनिया पाय माझे सारे देई दुःख चिंता माझे सारे देई दुःख चिंता तुझे म्हणता त्यांची वार्ता कोठे तुझे म्हणता त्यांची वार्ता कोठे वार्ता कोठे सोनिया पाय काय माझ आहे सोनिया पाय काय माझ आहे
माझी माय दया गुरु माय दया वीर भव सिंधु वीर भव सिंधु माझी माय दया सिंधु गुरु माय दया जरी पहावी ओढीत घाणा जरी पहावी ओढीत घाणा वाटे माझ सम कोणी न शहाणा वाटे माझ सम कोणी न शहाणा सावध करुणी भूल काढिते सावध करुणी भूल काढिते माय दया सिंधू माय दया सिंधू गुरु माय दया सिंधू पायी कथविरत मी चिंतेचा पायी कथविरत मी चिंतेचा सदा पहावी दासोद्याचा सदा पहावी दासोद्याचा काळातून मला सोडवी काळातून मला सोडवी माय दया सिंधू माझी माय दया सिंधू गुरु माय दया सिंधू करील हे करील हे मी करील हे मी संसारातून सुख मिळवीन मी संसारातून सुख मिळवीन मी मदतीनाचा भवभ्रम काढी मदतीनाचा भवभ्रम काढी माय दया सिंधू माझी माय दया सिंधू गुरु माय दया सिंधू मन लेना हमारा मन की लालच छोड़ दे मन लेना हमारा मन की लालच छोड़ दे मन लेना हमारा मन की लालच छोड़ दे 4 दिन की जिंदगी आखिर यहाँ से जाएगा 4 दिन की जिंदगी आखिर यहाँ से जाएगा सब तरफ से दिल हटा हरि के चरण में जोड़ दे सब तरफ से दिल हटा हरि के चरण में जोड़ दे मान ले ना हमारा मन की लालच छोड़ दे मान ले ना हमारा मन की लालच छोड़ दे यह सभी स्वार्थ भरे जिनको
लगा, बालकपना जो बन गया बूढ़ा हुआ मरने लगा। अब तो मूर्ख चेत कर विषयों से मन को मोड़ दे, अब तो मूर्ख चेत कर विषयों से मन को मोड़ दे। मान ले कहना हमारा, मन की लालच छोड़ दे, मान ले कहना हमारा, मन की लालच छोड़ दे। यह तेरा मानुष जन्म पल पल में बीता जा रहा, यह तेरा मानुष जन्म पल पल में बीता जा रहा। ब्रह्मानंद मिले नहीं फिर जो तू लाख करोड़ दे, ब्रह्मानंद मिले नहीं फिर जो तू लाख करोड़ दे। मान ले कहना हमारा, मन की लालच छोड़ दे, मान ले कहना हमारा, मन की लालच छोड़ दे, मान ले कहना हमारा, मन की लालच छोड़ दे। अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तुझे, अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तुझे। दया संकटी वाटो जळण्या अचूक उभारे दे, दया संकटी वाटो जळण्या अचूक उभारे दे। अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तुझे, अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तुझे। दया संकटी वाटो जळण्या अचूक उभारे दे, दया संकटी वाटो जळण्या अचूक उभारे दे। प्रसंगात कधी बुद्धी हरते, गणगोताची शक्ती सरते, प्रसंगात कधी बुद्धी हरते, गणगोताची शक्ती सरते। आतासाठी सदैव सावध, आतासाठी सदैव सावध, स्वर्ण जागते ठेव, स्वर्ण जागते ठेव। संकटी वाटो जळण्या अचूक उभारे दे, दया संकटी वाटो जळण्या अचूक उभारे दे। साधन करिता पूर्ण पडते, शमानवांचे पाणी न पुरते, साधन करिता पूर्ण पडते, शमानवांचे पाणी न पुरते। अंतर्यामी धरा तुझ्या रे, अंतर्यामी झरा तुझ्या रे, दीना जाणी वठे, दीना जाणी वठे। दया संकटी वाटो जळण्या अचूक उभारे दे, दया संकटी वाटो जळण्या अचूक उभारे दे। अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तुझे, अंधारून हे किती येऊ दे मना
संगे ब्रह्मानंदो संत संगे ब्रह्मानंदो झाला रे हरिया गेल्या वेळेला आपण अशा ठिकाणी आलो होतो किंवा विचार केला की याला सद्गुरू लीलामृत असं का म्हटलं आहे, हे आपण पुढच्या वेळेला बघूया. तसा हा शब्द प्रचलित आहे. अनेक ठिकाणी ज्या ज्या वेळेला कोणी गुरुबद्दल लिहितं तेव्हा गुरु लीलामृत, सद्गुरू लीलामृत अशा स्वरूपाचे शब्द स्वाभाविकपणे वापरले जातात. आपला प्रश्न आहे तो ते समजून घेण्याचा. त्यामुळे शब्द अपरिचित नसतात. अर्थ किंवा अभिप्रेत अर्थ, संकेत
त्यामधून अपेक्षित कृती हे सगळं असतं त्याच्याबरोबर. तर ते होतच असं नाही, होत नाही असं नाही. जे विचार करणारी मंडळी आहेत, असं का म्हणलं असेल असा विचार करणारे आहेत, आपल्याला काही कृती त्याच्यातून करायची आहे हे ज्यांच्या लक्षात आहे त्यांचं याच्याकडे लक्ष असतं, ते करीत असतील. आणि ह्याच्यामध्ये इथे त्या लीलामृतावर जाण्यापूर्वी आपण पहिल्यांदा लीलेचाच विचार 2 या गुरुवारी करत होतो की लीला घडतात या अर्थाने आपल्या आयुष्याकडे पाहता यावं. या सगळ्या लीलाच चालू आहेत. आपल्याला आज त्या सुखाच्या वाटतात, कधी दुःखाच्या वाटतात, काळजीने मनुष्य अस्वस्थ होतो, आनंदाने हुरळून जातो. काय व्हायचं ते त्याचं चालू असतं चित्ताचं. समुद्रात आपण बघितलं असेल, लाटा जशा नाचत असतात तसं चित्ताची अवस्था सतत वर खाली होत असते. लांबून आपण समुद्राकडे पाहिलं तर खूप शांत आहे आणि खूप प्रदीर्घ आहे आणि थांग आहे एवढं फक्त आपल्याला वाटतं. आपल्या प्रपंचाबद्दलही लोकांना लांबून तसंच वाटतं. यांच्याकडे काही प्रॉब्लेम नाही, आनंदात चालू आहेत. आमच्याकडे मात्र बघा, रोज सकाळी उठून संध्याकाळी दुपारी घरी काहीतरी अस्वस्थता, काहीतरी विषय, काहीतरी डोक्याला त्रास, नसला तर निर्माण करतील, असला तर वाढवतील, शक्य नसलं तर दुसऱ्याला मदतीला घेतील घरातल्या. आणखीन सगळे प्रकार प्रापंचिकांना परिचित आहे. तर त्यामुळं तिथं जसं ते समुद्राबद्दल वाटतं ना, की लांबून बघितलं की अगदी छान आहे असं वाटतं, शांत आहे, थांग आहे, काय विशाल आहे, अमुक आहे तमुक आहे. प्रत्येकाची दुसऱ्याच्या प्रपंचाबद्दल साधारणपणे लांबून बघत असल्यामुळे तशी कल्पना असते. तर आपण जेव्हा ते जवळ जातो समुद्राच्या तेव्हा लक्षात येतं ह्याच्यात एक क्षण सुद्धा हे थांबलेलं नाही. सारखं लाटा खालीवर होत आहेत, उसळत आहेत, त्या किनाऱ्यावर येत आहेत, वस्तू घेऊन जात, हे सगळं चालूच आहे. तसंच ते चित्ताचं आपल्या आत चालू आहे आणि त्याचंच प्रतिबिंब बाहेरच्या आपल्या प्रपंचाच्या व्यवहारामध्ये पडतं. त्यामुळं तिथेही सतत हालचाल चालू आहे. तेव्हा समुद्राकडे पाहता येणं आणि आपल्या प्रपंचाकडे पाहता येणं हे लांबून तसं वाटतं ते बाजूला ठेवू, जे आपल्याशी निगडीत आहे ते जवळून पाहणं आहे. तसं प्रपंचाकडे पाहता आलं तर त्याला इतका त्रास नाही होणार, प्रपंचात त्रास होणार नाही ही गोष्ट काही उगाच म्हणण्यात अर्थ नाही, हो की नाही. उगाच काहीतरी आपण कमिटमेंट कोणाला तरी करू नये किंवा सत्पुरुष यांच्या नावाने सुद्धा असं काही सांगण्यात अर्थ नाही, किंवा तुम्हाला काही प्रपंचात त्रास होणार नाही, तुम्ही काय काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हे बोलायला त्यावेळेला जसं एखाद्या आजारी माणसाला सांगतो तुम्ही काय काळजी करू नका, म्हणजे आता ते ज्यांना माहिती असतं तसे आजार असतात त्यावेळेचं लक्षात ठेवा, बाकीचं काही नाही होतं बरं. पण एरवी गोष्ट त्यावेळेला तसं सांगतात, तसं इथं सांगायचं काही कारण नाही. महाराजांना जसं गेल्यावर त्या माणसांनी आग्रह धरला होता तरुण मुलांनी की मला तुम्ही सांगा, हिच्याशी लग्न करायचं ठरवले, मला प्रपंच सुखाचं होईल ना. मुली 2 होत्या, काय करावं हा प्रश्न होता. त्यामुळे कोणाशी करावं ते महाराजांना विचारत होते. महाराज म्हणले 2 मुली ठीक आहेत, त्याच्यातली ह्या मुलीशी लग्न करा, आपल्याला कल्पना या मुलीशी लग्न करा. तर म्हणले माझं पण सुखाचा प्रपंच होईल ना. म्हटले प्रपंच सुखाचा कधी होणार नाही, मी आयुष्यभर सांगत आलोय. तर तुला कसं म्हणेन की हिच्याशी लग्न केल्यावर प्रपंच सुखाचं होईल. हिच्याशी लग्न केल्यावर प्रपंच जरा परमार्थाला अनुकूल होईल आणि त्यामुळं त्या अर्थानं तो सार्थकाचा होईल. त्यासाठी तू हे कर, म्हणजे त्यासाठी का बघतो ते ह्यासाठी. पण ह्याचा अर्थ तिच्याशी केल्याबरोबर आता काही काळजी करायचं कारण नाही असं नाही. काळजी तुला लगेच संध्याकाळी सुरू आहे, त्यामुळे करून घरी जा की पहिला स्वागत आलं पासूनच सुरुवात होत. बरोबर. तेव्हा हे होणार, हे मी आयुष्यभर होणार म्हणून सांगत आलो. आणि ते सांगत आलो एवढ्यासाठी की ते त्याचं स्वरूप आहे हे लक्षात ठेवावं म्हणून सांगत आलो. स्वरूप आहे. त्यामुळे ते समुद्रात जशाला सतत अस्वस्थता आणि सतत खालीवर हे व्हायचंच, तसं हे प्रपंचात व्हायचंच हे लक्षात ठेवू. फक्त ते समुद्राचं आहे. विनोबानं जसं विचारलं होतं की असं ते संतांना मात्र असं वाटतं ना, आम्हाला असं होतं, ते म्हणले त्याचा फरक आहे ना. आपण समुद्रात असल्यावर कोण म्हणेल की हे सगळं सुखाचं आहे म्हणून. पाणी खारं आहे, घोडवर प्यायचं पाणी म्हटलं तरी ते समुद्रात मिळणं शक्य नाही. पाणी पाहिजे तेवढं आहे. आपल्याला उपयोगाचं घोडवर आहे का तर नाही. गटांगळा खातोय ते खातोय, केव्हा पायाखालची जमीन सरकेल सांगता येत नाही. आपल्याला प्रपंचामध्ये अनुभव असेल की कुठल्या क्षणी पायाखालची जमीन सरकते सांगता येत नाही. आजारपणाने सरकेल, माणसं काहीतरी वागतील म्हणून सरकेल, मुलं काहीतरी वागतील म्हणून सरकेल, काय होईल हे काय सांगता येत नाही. तर पायाखालची वाळू सरकते ना प्रपंचामध्ये. ह्याच्यात तसं समुद्राच्या काठावर उभे राहिलेले असतील तर त्यांना अनुभव असेल. कळत दुर्दैवी घटना सुद्धा त्यावेळेला घडतात की अगदी उत्साहाने मोठं खाली हे आहे सगळं म्हणून मला चांगलं पोहता येते म्हणून जातात, पुढं जाऊन अगदी उभे राहतात आणि अशी काही लाट येते पायाखालून सगळे घेऊन जाते
त्याच्या सकट, जेव्हा हे सगळं जिथे घडतं तिथे त्यात आपल्याला ते असं तऱ्हेनं खात्रीचं आहे सुखाचं वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यातल्या त्यात बरं असलं म्हणजे बरं हीच त्याची मर्यादा. त्यातल्या त्यात बरं आहे ना, हे एकमेकांच्या चर्चा होतात त्यावेळेला ते कळतं एकमेकांना प्रपंचातला. तर ते जे काय असतं त्याच्या म्हणजे आमच्या सुनेपेक्षा तुमची सुनेवर म्हणत नाही म्हणजे कोणीतरी सुना सगळ्यात बसण्यातला, तर त्यांच्यापेक्षा तुमच्यापेक्षा म्हणजे आमच्यापेक्षा ती बरी, म्हणजे आता ती बरी ती त्यांची आहे म्हणून बरी आहे, त्यांनाही तसंच वाटत असतं तुमची बरी. तर ते हे असंच चालायचं. हे आपलं जसं सापेक्षता सगळीकडेच आहे तशी ती इथे पण आहे, त्यामुळे ते बरं असं वाटतं. पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. त्यांना जेवढं सुखदुःखाचं असतं तेवढंच आपल्याला ते सुखदुःखाचं आहे आणि ते तसंच असतं. एवढं लक्षात ठेवलं एकदा म्हणजे मग तुलनेचा प्रश्न येत नाही आणि दुःखाचाही प्रश्न येत नाही. हे असं आहे. तर तसं ह्या आचार्याकडे लीला म्हणून पाहावं, याच्यासाठी लीलेचा दृष्टिकोन यावा म्हणून सद्गुरूंच्या चरित्राकडे सुद्धा लीलेच्या दृष्टीनं पाहावं. त्यांनी कसं त्यांच्या प्रपंचाकडे लीलेच्या दृष्टीनं पाहिलं आणि तेवढंच घेतलं, त्यातलं आज नाही घेतलं. काही काय असेल ते सगळ्यांच्या बरोबर. महाराज तुम्हाला माहितीच आहे, दिवसात सकाळी त्या हे गेले म्हणून त्यांच्याकडे गेले, तिथं शोक, तिथं काय महाराजांचा हात धरू शकणार नाही असा शोक महाराजांनी केला. तिथून इकडे आल्यानंतर ते लग्नाच्या कार्याचं याचं होतं साखरपुड्यात, तिथे महाराज गेले, तिथे सगळा आनंद, त्या आनंदात कोणी त्यात सहभागी होणार नाही असे आनंद. संध्याकाळी गेल्यानंतर त्यांना विचारलं हे काय, सकाळी तुम्हाला ते आवरत नाही शोक अशी परिस्थिती होती, दुपारी तुम्ही तिथं आहात. ते म्हटले ते तसंच असतं, त्या ठिकाणी ते तेवढं करायचं असतं. तर हेच त्याचं स्वरूप. आता तुमचं स्वरूप काय? ते म्हणले मी जे त्यावेळेला केलं त्यातही मी नव्हतो, हे जे केलं ह्याच्यातही मी नव्हतो, आत्ता मी ज्यात आहे त्यातही मी तुम्हाला दिसतोय तसं नाही आहे. मी ज्या ठिकाणी आहे तिथंच आहे, जिथे मी होतो म्हणजे नेहमी असतो तिथंच ते शक्य आहे. आणि म्हणूनच त्यांनी असं सांगितलं, ज्या वेळेला ह्या मामांच्याकडे आपल्याला दिनू मामांचं माहिती असेल की त्यांनी मुलाच्या मुंजीचं विचारायला गेले वगैरे, ते त्यावेळेला ज्यावेळेला ह्याने विचारलं की बा ह्याची मुंजी कुठे करावी, काय महाराजांना विचारलं, त्यावेळेला तुम्ही म्हणजे आम्हाला असं वाटतं की गोंधळात करावी की आणखीन कुठे करावी, काय करावी. ते म्हणाले ते तुम्ही कसं ठरवायचं तसं ठरवा, अमुक ठिकाणी करा असं काही नाही. ते म्हणले तुम्ही जिथे असाल तिथे करावे असं आम्हाला वाटतंय. तुम्ही गोंधळाला किंवा आणखीन कुठे आहात तर तिथे करूया. ते म्हणले काय आहे की मी जिथे असेन तिथे तुम्ही करू शकालच असं नाही, त्यापेक्षा तुम्ही जिथे कराल तिथे मी येऊ शकेन. प्रपंचात दृष्टी काय असते हे ओळखायचं. हे परत काय आपण आठवण करायची याची की त्यांना हे अशा तऱ्हेनं राहणं शक्य आहे. ते जिथे कुठे त्यांना जायचं आहे तिथे ते जाऊ शकतात, तिथे राहायचं तिथे राहू शकतात, हे त्यांना करता येतं. तर तसं आपल्याला ह्या प्रपंचाकडे बघता यावं. त्यांना ते सहज शक्य का होतं? आपल्याला घरातून स्वतःच्या कामासाठी अगदी ठरलेलं आहे मित्राला भेटायचं, तरी सुद्धा ते घराच्या परिस्थितीतून आत्ताच पाहिजे का, मग आज नाही गेलं तर चालणार नाही का, मग पुढच्या रविवारी नाही का चालणार. घरात इतके प्रश्न त्याच्यावर विचारते की जाऊ देत माझं झाडच कॅन्सल करतो म्हणून. हे आपल्याला प्रपंचात माहिती आहे ना. पण तसलं काही महाराजांना अडचण नाही. या सत्पुरुषांना ती अडचण का नसते तर ते साक्षीभावाने तिकडे पाहू शकतात आणि मग त्याच्यात मेळही घालू शकतात. बरं त्यांच्या शब्दाला तसं अर्थही असतो, कारण त्याच्या मागं त्यांची तपश्चर्या कारणीभूत असते. जी साक्षीभावाची तपश्चर्या आहे ती ज्यांनी केलेली आहे त्याच्या शब्दाला आपोआप वजन असतं. तर त्यामुळे ती करावी लागते. ती ज्यांनी केली त्याचा शब्द हा प्रमाण असतो आणि त्याला त्यांच्यासारख्यानं तर आणखी वेगळ्या मार्गाने तिथे हजर राहता येतं. तर हे या अर्थाने. आणि दुसरं लीलेचं आपण दुसरंही पाहिलं की हे काय आहे, तर अशा तऱ्हेने आता यात आपण ज्या प्रसंगाच्या शेवटी येऊन थांबलो आणि त्याच्यावर पुढे अजून विचार करायचा आहे, तर त्यांनी येतो म्हटलं. हे बरोबर आहे. काकवाडला मी येतो या त्या मारुती मंदिराच्या स्थापनेसाठी, तिथे अध्यायात आपण आहोत. तर तिथे त्यांनी येतो म्हटलं आणि ठेवून घेतलं यांना, आणि ठेवून घेऊन शेवटी आलेच नाहीत. हे लिहिलं त्यांना ते करता येतं, कारण त्यांना माहिती की पुढे काय होणार आहे आणि याला काय वळण देण्याची गरज आहे. त्यांना आपल्याला फक्त एकच त्यांना हवं असतं की यांनी परमार्थात पुढे जावं. त्यांना आणखीन काही नको आहे. ते मारुती गणपती, ती यात्रा, तिथलं ते हे, ते मिरवणूक, ते मेळे, हे गेले त्यावेळेला तिथं मेळा काढला होता, स्टेशनवरून वाजत महाराजांना त्या ह्याच्या मंदिरापर्यंत नेलं. ह्या असल्या गोष्टी त्यांना अजिबात रस नसतो. ते बाकीच्यांची हौस आहे त्यांनी करावं त्याचा प्रश्न नसतो, पण त्यांना यात काही रस नसतो. आणि ज्यांना यात रस असतो ते नसतात, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा हे जे काय यात्रा होती त्या यात्रा त्यांना काढून नेलं नाही असं नाही, ज्या वेळेला गेले त्यावेळेला. पण ज्या वेळेला जायचं कबूल केलं त्यावेळेला नुसतंच उद्या जाऊया परवा आज ही एवढी कामं आज एवढी कामं असं करत ते काही जायचं काही लक्षण नाही. ते कुठेपर्यंत, जोपर्यंत यांच्या मनातल्या माझ्यावर मी त्यांना घेऊन जाऊ शकतो हे जे अहंकार तो डोक्यात आलाय तो जाईपर्यंत नाही, ही त्यांची लीला की त्यावेळेला नाही. मग आता मला आत्ता तर काही शक्य दिसत नाही, तुम्ही तरी किती दिवस राहणार असं करून शेवटी त्यांना दिलं पाठवून. ते गेल्यानंतर मग आता त्यांनाही त्याचं काहीतरी लागलेलं आहेच ना. यावं असं वाटत नव्हतं असं नाही, यावं असं वाटतंय, हेही बरोबर आहे.
ते मनापासून आहे, ते मारुतीचा विषय आहे, त्याच्यासाठी महाराजांना जायचं आहे, हे सगळं खरं आहे. पण यांच्या डोक्यातलं जोपर्यंत हे मी पण अहंकार जात नाही तोपर्यंत त्या घरी जायला त्यांना कष्ट होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ज्याच्यावर हे सोपवलं ते कडुबा जे काय ते कागवाडकर त्यांना स्वतःला ते स्वतः त्या अहंकारातून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणार नाही, म्हणून ते जाणार नाहीत. त्यांना अजूनही 2 महिने काढता आले असते, नाही तर लगेच सुद्धा निघता आलं असतं. ते दोन्ही त्यांना शक्य आहेत, पण तरी सुद्धा ते त्यांच्या कल्याणासाठी ते लांबूच चालले होते. आणि शेवटी त्यांनी ते उपोषण आरंभलं आणि आता काय महाराज येणार नाहीत तर आपण जीव द्यायचा असं त्यांची कल्पना करून त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं. आणि शेवटी तुम्हाला माहिती की ते सोमल केला त्यांनी आणि ते पिणार होते. महाराजांनी इथून 2 माणसं आधीच पाठवली होती. ती बरोबर जाऊन त्यांना एवढंच सांगितलं होतं की महाराज निघाले एवढं म्हणायचं. ज्या वेळेला हे सगळं सोडलं आणि महाराजांना प्रार्थना केली, तुम्हाला इतकं सांगून तुम्ही मला शब्द देऊन शेवटपर्यंत आला नाही, आता मी असं म्हणायच्या वेळेला ते खिडकीतून माणसं ती ओरडली की महाराज निघाले. महाराज निघाले ते आधी हातातले खाली ठेवलं बाजूला लपून हे बाहेर आले. कारण ही माणसं ओळखीचीच होती, ती अशीच पाठवलेली होती की जी बरोबर महाराजांकडून आली हे काही वेगळं सांगायला नको. तेव्हा ती गोंधळातनं माणसं पाठवली आणि त्यांना शांतता केली. ते म्हणले हो महाराज निघालेले आहेत, हेरेवणी येत आहेत, आमच्या मागोमाग येतील, 2 दिवस थांबा तोपर्यंत सगळं. मग आता हे सगळं नष्ट करण्यात भाग आलं. त्यामुळे ते सगळं ते काय जे विषयप्रशन करायचा विचार होता ते सगळं गेलं. आणि आता यानंतर त्यांचं चित्त काय होतं तर ते अहंकारापासून मुक्त होतं. त्या अर्थाने आपलं जर अहंकारापासून चित्तमुक्त असेल तर महाराज कधी घरी येतील हा त्या कथेचा अर्थ. अरे कथा तर आहेच, ह्यात ही आहे. ज्या क्षणी आपण त्यातले आपली आशा आणि आपली इच्छा किंवा आपला अधिकार अशा स्वरूपाचं काय असेल तर जर सोडून देऊ त्या दिवशी ते म्हणतील बरं आता केव्हा यायचं, त्यातला प्रकार आहे. तर तसे हे होईपर्यंत त्याने हे केलं. आणि मग आणि ही सगळी लीला आहे. शेवटी मग गेल्यानंतर मग काय महाराजांच्या उत्साहाचं विचारू नका, मग तिथे सगळा उत्साह आहे. तर ते जोपर्यंत मी मिळून माझं काहीतरी वेगळं अस्तित्व ठेवायचं आहे किंवा मी मिळून कोणीतरी आहे असं वाटतं आहे तोपर्यंत तिकडे दुर्लक्ष करतात. नाहीतर मग असं काहीतरी लीला करत राहतात. आपण उद्या जाऊया, परवा जाऊया, आज जरा सवड नाही, ही कामं आहेत, ते कामं आहेत आपले. आणि यातून होतं काय शेवटी त्यांचाच उद्धार झाला. त्यांना अनुग्रहाचा अधिकार होता. म्हणजे इथपर्यंत त्यांची योग्यता त्यांनी नेली, ती हे सगळं काढून मग ते हातात ठेवलेलं आहे. तेव्हा असं जर झालं समजा उद्या तर त्याच आता त्यांच्या निमित्ताने त्यांनी नुसते गेले नाहीत, जेवढं लांबवलं तेवढा काळ याचा विषय त्या गावांमध्ये झाला आणि यांचे गुरु येणार ह्याचा विषय झाला. आणि त्याच्या पोटी त्या सगळ्या माणसांना उत्सुकता लागली त्याची. जी केली त्यांनी काही विचार केला नसता, ह्यांना नावं ठेवली असती कदाचित, तर ती सगळी माणसं उलटी उत्सुकतेने वाट पाहिली की एवढं हे सगळं याच्यासाठी जीव द्यायला तयार आहे असं इथपर्यंत येतं. आणि ते कोण आहेत आणि ते यावेत आणि आपल्याला पाहायला मिळावं. म्हणजे ज्याने हे स्वतः अश्रद्ध आहेत, त्यांनी स्वतःचं त्यांचं चरित्र ह्याच्यामध्ये आहेच की स्वतः ते अश्रद्ध होते. हे ज्यांनी हे लिहिलं आहे सगळं, हे गोपाळराव तिथले अश्रद्ध म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या काळात ते तिथे होते. म्हणजे ह्या सगळं खरं सांगायचं ना, ह्या सगळ्या आपण प्रपंच करतो, आपल्या परीने काय करायचं ते करावं, काय व्हायचं ते होणार आहे एवढं लक्षात ठेवावं. एक सोपं सूत्र आहे खरं सांगायचं तर. आपण आपल्याला काय करायचं ते करावं. अगदी रात्री 12 वाजले 1 वाजले तरी सुद्धा आपल्याला जे काही कष्ट करावे वाटतात, ज्या पद्धतीनं काय वळण द्यावं असं वाटतं वगैरे वगैरे प्रपंचाला, ते काय करायचं ते करावं आणि शांत झोपून जावं. म्हणजे गोळी सुद्धा घेतली तरी चालेल, पण शांत झोपलं तरी चालेल. झोपून झोपावं शांत. काय व्हायचं ते होणारच आहे. तुम्ही जे काय 11 वाजेपर्यंत केलं त्यामुळे काय होणार आहे असं तर काही समजू नये. तर ते समजल्यामुळे सगळा घोटाळा होतो. कारण सकाळी वेळेला ते झालेलंच नसतं आणि मग पुन्हा परत त्रास होतो जास्त. तर त्यापेक्षा जे कारण ह्या सगळ्या गोष्टींना आता मला सांगा, ते गोपाळराव त्यावेळेला तिथे होते, ते तिथे राहिले का? आपल्याला माहिती की ते माधवनगरला त्यांचं पुढचं आयुष्य गेलं. आता सगळे आजही त्या आपल्या इथे त्या पादुका आल्या, त्या आपल्या इथे असताना आपण गेलोही होतो तिकडे, तर आपल्याला कल्पना असेल. तर त्या पादुका इथे आपल्या साताऱ्यात पण त्यांची मुलगी होती, तिच्याकडे येऊन गेल्या हा विषय आपल्याला माहिती होते महालक्ष्मीमध्ये. तर त्यांना ज्या पादुका दिल्या त्याचे गोपाळराव ते हे खरं माधवनगरमध्ये त्यांचं आयुष्य गेलं. आता त्याच वेळेला ते गावाकडे का असावेत, ह्या गोष्टीला काहीतरी योजना असेल की नाही. तेव्हा परमेश्वरी योजना ह्या सगळ्या गोष्टी करीत असते. याचं भान लीला देतात. लीला शब्द का तर त्यांना त्या करता येतात, त्यांना ते कळतंही आणि करताही येतं. ह्या दोन्ही गोष्टीसाठी त्यांचं वैशिष्ट्य आहे किंवा महत्त्व आहे. तेवढ्यासाठी की त्यांना हे कळतं, त्यांना हे करता पण येतं. आणि ते त्यावेळेला आता हे तिथे असावेत, त्या ठिकाणी दुसरा एखादा ह्यांच्यासारख्या कवित्वाची ज्याला शक्ती आहे किंवा ज्याची योग्यता आहे असा मनुष्य तिथं दुसरा नसावा. ते हे पुन्हा त्या गुरुवांशी जवळचा यांचा संबंध असावा. त्यांनी त्यांना सांगावं की हे एवढे येणार गुरु, तर त्याच्यासाठी मेळे तुम्ही तयार करा, त्याच्यासाठी हे करा, अमुक करा, मला ह्याच्याच मदत करा,
पूर्वीच्या शिक्षक मंडळी होती किंवा अशा स्वरूपाची कवित्वाची असलेली मंडळी होती, ती ह्या काव्य लिहून त्याच्यावरती चाली देऊन मुलांकडून बसवून घेत आणि तो लेझिमच्या किंवा त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे त्यांची शिवाज यात्राचे विषय त्यांनी केला. त्यावेळेला हे तिथे का असावेत? नंतर ते तिथे नव्हते म्हणजे ते अश्रद्ध. त्यांनी सांगितलं मला मी ते बुवा महाराज वगैरे काय मानत नाही, मी काही येणार नाही, तुम्हाला पाहिजे ती पदवी लिहून देतो. हे स्वतः त्यांची अवस्था त्यावेळेला तशी का असावी? आणि त्यांना ते आल्यानंतर त्यांची एक दृष्टी पडल्यावर ह्यांचं चित्त का पालटून जावं, ते तिथंच का जावं? तिथून पुढे त्यांना इकडे माधवनगरला नंतर आता त्यांचं आयुष्य पुढे त्या वैद्यकीत आणि याच्यात माधवनगरमध्ये गेलं. ते त्या क्षणी त्या गावात का असावेत? त्यांची अशा तऱ्हेने भेट होऊन त्यांचा हृदयपालट का व्हावा? नंतर त्यांच्या हातून एवढे आयुष्य म्हणजे इतकी 100 वर्ष झाली ही रचना पुरती आहे. 21-22 साली त्याचं पहिले 2 भागात हे प्रसिद्ध झालं होतं. तर ते 21-22 सालातली गोष्ट आहे. म्हणजे आज त्याही गोष्टीला 90 वर्ष झाली. महाराजांच्या बरोबर होते त्याला 100 वर्ष झाली. त्यांना शेवटची 5 वर्ष त्यांना गोंधळात जसा वेळ मिळेल त्यावेळेला गोंधळात घेऊन राहायचा हा त्यांचा त्यावेळेचा, कारण महाराजांचा सहवास मिळेल एवढ्यासाठी. तर ही त्यांची त्यावेळेचं का सगळं व्हावं याचं कुठलंही उत्तर आपल्याकडे नाही. ते काय त्यासाठी आले नाहीत, त्यासाठी काय माधवनगरला गेले, त्यासाठी गोंधळला गेले, सगळं ठरलेलं आहे. त्यानुसार ते येणं, त्यांची त्यांच्यावर श्रद्धा बसणं, त्यांनी त्याचं व्यवस्थित त्यांचं सगळं शंका समाधान करणं, त्यांनी जाऊन त्यांच्याबरोबर राहणं, या सगळ्या मागे आपापल्या म्हणून म्हटलं आपल्या प्रपंचात सुद्धा असं काहीतरी ठरलेलं असेलच. फक्त ते आपल्या आणि त्यांच्यामधला हा फरक एवढाच आहे की आपल्याला ते ठरलेलं आहे ह्याच्यावर विश्वास बसत नाही. आपण ते बदलणार आहोत आणि अमुक करणार तमुक करणार अशा कल्पना असतात. त्यामुळे ते प्रत्यक्षात काही तसं होत नाही आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. तर त्याच्या पोटी आपल्याला दुःख किंवा सोसावं लागतं. नाही तर खरं तसं सोसावं लागायचं की कारण नाही. माझा एक विचार आहे हे बरोबर आहे. आपल्याकडे भैयाजी काय लिहिलं की तुमचं प्लॅनिंग हे बरोबर आहे, माझं एक प्लॅनिंग प्रत्येकाला पाहिजे की माझ्या दृष्टीनं एक नियोजन म्हणून कामाचं केलं पाहिजे की नाही. तर माणसाच्या बुद्धीला विवेकाला काय काम राहिलं? त्यामुळे विवेक परजलेला असावा हे बरोबर आहे. पण ज्या वेळेला विवेक असतो त्यावेळेलाच परमेश्वराचं भान असतं. खऱ्या अर्थाने ज्याला विवेक आहे त्याच्याकडे परमेश्वराचं भान असेलच. आणि जर नसेल तर फक्त बौद्धिक तयारी आहे ती विवेक ही बौद्धिक तयारी, त्याची विचारशक्तीची तर्कशक्तीची तयारी की हे केल्यावर हे होतं, ते केल्यावर ते होतं, ते केल्यावर ते होतंच असं काही नाही. जो आता जाण्यात जमा आहे म्हणून सोडून गेलेला पेशंट आहे तो आपल्याकडे परत पुन्हा 3 महिन्यांनी चांगला व्यवस्थित होऊन चालत येतो हे आपल्याला अनुभवायला येतं. जिथे काही शक्यता सुद्धा वाटत नाही तिथे 2 तासात काहीच नसतं हेही आपण अनुभवायला येतो. हे आपल्या ह्याच्यातलं नाही, तर्कशक्तीतलं नाही. जगाचं एवढं मोठं हे तर नाहीच नाही. बाकीच्या साध्या गोष्टी सुद्धा नाही. चांगला वाटेल असा वाटणार मनुष्य नाही वागत. चांगलं ह्याची आपल्याला कधी याचं सहकार्य होणार नाही असं वाटणार मनुष्य अगदी तत्परतेने सहकार्य तर काय कळत नाही हे काय आहे ते. म्हणजे हे सगळं आपल्याला कळत नाही. एवढं कळलं तर खूप झालं की. तर हे आपल्याला कळावं ह्याच्यासाठी हे लिलाबंधन वाचत असावं. तर हे लिहिलेचं त्यांचं कसं आहे की त्यांची त्याच्यावर नजर आहे, त्याच्यावर त्यांचं लक्ष आहे की कुठून कुठे कशासाठी काय कोण चाललंय, कुठे न्यावं काय करावं त्याचं त्यांच्यासमोर ज्ञान आहे. म्हणून विवेक वापरू नये का आपला तिथे विषय चालला होता. विवेक वापरू नये का विवेक वापरावा. पण विवेकामध्ये हेही लक्षात ठेवावं ज्याला खऱ्या अर्थाने विवेक म्हणतात तो निवड करतो की करताना त्याची सगळी बुद्धी वापरतो हेही बरोबर आहे. सामान्य माणसाला त्याच्या पातळीवर सांगण्यासारखं एवढंच आहे की विवेकाने राहू दे, ठीक आहे विवेकाने राहा. म्हणजे सगळं बरोबर तसंच होणार का तर नाही. जे भैयाजी म्हणाले की हे जे आताच्या प्रसंगात आपल्याला अनुभवायला येतं की आपल्या विवेकाने जे ठरवलेलं आहे ते आपलं त्याचं नियोजन आहे त्या कामाचं. कसलंही काम असू दे, लग्न असू दे, कार्य असू दे, घरातला प्रसंग असू दे, काही असू दे, माझं नियोजन आहे. आता हे मी केल्यावर घरं बांधतो मनुष्य, मुलांची शिक्षण करतो, ती इथे राहतील म्हणतो, त्यांना धंद्यात येशील म्हणतो, हा नको ती नोकरी करा म्हणतो, सगळ्या घटना कुठलीही घटना घ्या हे अमुक एक करायचं हे नियोजनापर्यंत बुद्धिमत्तेप्रमाणे आपल्या विवेकाप्रमाणे ठीक आहे. पण यात एक जागा सोडावी वेगळी की याच्यामध्ये अजून भगवंताची इच्छा नावाचं काहीतरी एक नियोजन आहे. तर त्यानुसार ते नियोजन याच्याशी जेव्हा एकत्र येईल तेव्हा याच्यातून काय निर्माण व्हायचं ते होईल आणि जे होईल ते माझ्या कल्याणाचं होईल ही ज्याला खात्री आहे तो खऱ्या अर्थाने विवेकी आहे. तो खरा परमार्थी आहे. तो परमार्थातला विवेकी आहे. आणि हा व्यवहारातला विवेकी आहे. तो म्हणतो की माझ्या बुद्धीने मी ठरवलं त्याप्रमाणे होणार म्हणजे होणार आणि प्रत्यक्षात ते होत नाही. 2 दणके बसले परिस्थितीचे की मग जरा मनुष्य सावध होतो. अजून काहीतरी करायची परमेश्वराची इच्छा नसेल मग त्याला माणसं म्हणतात अजून त्याचा योग घ्यायचा. आता योग कशाचा घ्यायचा आहे? परमेश्वराची इच्छा नाही असं आहे की त्यात हवा ते होणार आहे. ज्यावेळेला व्हायचं त्यावेळेला होणार. ह्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे कोणाकडे महाराजांचं याच्यातही आहे की
म्हणाले त्या एक डॉक्टर होते आणि त्यांच्या त्या मुलीच्या लग्नाचा विषय. आता मुलगी मोठी झाली, 30 वर्ष झाली, 32 वर्ष झाली, 35 वर्ष झाली. ते महाराजांना विचारायचे काय व्हायचं. ते म्हणले काय आता आपल्याला तरी माहिती आहे. म्हणले म्हणजे असं वाटतं, पण म्हणलंय योग केव्हा आपल्याला काय माहिती आणि काय सांगावं. ते 50च्या वयाला त्या मुलीचं लग्न झालं. मुलगी म्हणायची म्हणजे आता 50 आली, पण त्यावेळेला तिचं लग्न झालं आणि ती अत्यंत उत्तम झालं आणि ती पुढे व्यवस्थित सुखाने ते माणसं राहिली. कारण त्यावेळेला ते जी व्यक्ती भेटली ती अत्यंत चांगली होती. तिच्या आयुष्यात काही दुर्घटना घडली म्हणून पहिल्या याच्यात त्यांना काही यश आलं नाही. ते तसंच राहिला होता प्रपंच त्यांचा. आणि त्यांना महाराजांनी नंतर सांगितलं की हा प्रपंच करावा, आपल्याला पुढच्या काळात आधार होईल. मुलगी चांगली आहे, तिच्या नशिबात त्यावेळेला नव्हतं म्हणून ते झालं नाही. म्हणून महाराज म्हणले काय योग आहे आपल्याला तरी काय माहिती, हे असं काहीतरी करतात. ते म्हटले तुम्ही म्हणताय ना मी शांत राहतो. आता हे शांत राहणं खूप कठीण काम आहे. तर तिथे त्यासाठी साधना लागते, त्यासाठी हे सगळं लागतं. आता आपलं हे चाललंय, आता हे सद्गुरू अमृत शब्दावर बोलत होतो. ते लिहिल्यावरनं आपण सुरुवात केली, तिचा थोडासा विस्तार झाला. अजून 2 मुद्दे फक्त सांगतो आणि उरलेला तर पुढच्या वेळेला बघूया. तर हे इथे गुरु शब्द वापरला आहे. काहीतरी विशालपणा आहे, काहीतरी श्रेष्ठ, काय ज्ञानाने असेल, अनुभवाने असेल, साधनेने असेल, काहीतरी श्रेष्ठत्व आहे म्हणून गुरु तो शब्द आपण वापरला. गुरु शब्द वापरतो एरवी त्यावेळेला आपण शाळेत सुद्धा शिकायला जातो ते गुरुजी म्हणतो आपण. गुरुजी म्हणतो म्हणजे काय की ते शिकवत आहेत, म्हणजे त्यांना तो धडा, काय विषय, काय भाषा, काय जे असेल ते त्यांना माहिती आहे आणि त्यांनी ते अभ्यासलेलं आहे म्हणून ते आपल्याला ते सांगतायत ना. मग त्यामुळे आपण त्यांना जसं गुरु म्हणतो तसं वेगवेगळ्या प्रकारचे विद्यागुरू असतात. तसे हे विद्यागुरू आहेत. तेव्हा विद्यागुरू आहेत, दीक्षागुरू आहेत आणि एक सद्गुरू आहे. तेव्हा हे सगळं सद्गुरुपद जे आहे त्याच्यात इथे सद्गुरू लीलामृत, नुसतं गुरु लीलामृतही म्हणलेलं नाही, म्हणलंच पाहिजे असं नाही. त्यांना काय म्हणायचं तो भावार्थ लक्षात घ्यावा. कारण नावं देताना एखाद वेळेला अशा नाही तशा पद्धतीचं दिलेलं असेल, पण मूळ त्यांना म्हणायचं इथे ते त्यांनी स्पष्ट म्हटलंय. त्याच्यात जो सत शब्द वापरलेला आहे म्हणजे जो नुसतं गुरु नव्हे तर सद्रूप झालेला गुरु आहे. टिकतं काय शेवटी सत टिकतं. विश्वाच्या आरंभी काय होतं तर सत. सत म्हणजे काय अशा अर्थाने विचार केला तर सोपं सांगायचं म्हणजे आहे. पण आपल्यात विद्यमान काय विचार केला सगळं तर बाकीचं सगळं किती आहे आणि किती नाही हे काही सांगता येत नाही. आज आहे पण उद्या दृष्टी असेल असं सांगता येत नाही. आज हात आहे पण उद्या असेल असं सांगता येत नाही. पण मी जे आहे एवढं मात्र आत्ता आहे, उद्या राहील असं वाटतं. त्याच्यात नंतर मी नसलो तरी अस्तित्व म्हणजे ज्याला आहे पण म्हणतात ते तसंच राहणार. पण दुसऱ्या कोणाच्या तरी रूपाने आहे पण ते आहे. त्या आहेपणा जो त्याच्यातला मूळ आहे ते अस्तित्व आहे, ते सत आहे, ते टिकून आहे, ते पहिल्यापासून आहे. आपल्यामध्ये ते प्राणाच्या रूपाने विद्यमान झालं म्हणून आपल्याला ते कळतं आहे. तर लहानपणापासून सत म्हणजे अस्तित्व आपल्याला आहेच. आणि आपण आत्ता बोलतो आहोत या क्षणाला तरी आपल्याला अहौक्य देही याची काही शंका नाही. त्यामुळे त्याला पुरावा लागत नाही अशी वस्तू आहे की जी कोणालाही प्रत्यंतराला येते, ती येतेच आहे. उलट असं विचारलं तर शंका येईल की तुम्ही आहात का नाही, असं विचारलं तर शंका येईल. ते विचारतात पण केव्हा आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे आहे का नाही हे बघायची वेळ केव्हा येते. एरवी कधी वेळ येते का आयुष्यभर मला सांगा. 70 वर्ष झाले, 80 वर्ष झाले तर तुम्ही आहे का नाही असं कधी विचारायची वेळ येत नाही आणि उत्तरही द्यायची वेळ येत नाही. तर हे का तर ते आपल्याला इतकं प्रतीत झालेलं सत्य असतं. जसं सूर्याच्या प्रकाशाला वेगळा पुरावा देण्याची गरज नाही तसं अस्तित्वाला पुरावा देण्याची गरज नाही. तेच विद्यमान आहे आणि तेच आनंद रूप आहे. तर मला ते होता येत नाही, मला आहे नाही मध्ये राहायची सवय आहे. तर ते माझं सुटावं आणि एकमेव आपल्याला ज्या ठिकाणी गुरु जातात ते सत्पद जे आहे तिथे आपल्याला त्या ठिकाणी टिकून राहता यावं. आता विश्वाच्या आरंभी म्हटलं तरी ते, आजही ते आणि नंतरही तेच. आम्ही आलो आणि गेलो, असे किती आले आणि गेले. ह्यात काही आजपर्यंत आपण इतिहासाचा विचार केला किंवा पुढच्या भविष्याचा विचार केला तर किती येतील आणि किती जातील. अगदी मोठमोठी माणसं असतील नाही तर अत्यंत सामान्य माणसं असतील नाही तर किडामुंगीपासून सगळे जीव असतील. किती आले आणि किती गेले पण आहे. पण हे टिकून आहे. सृष्टीही आहे, जीवही आहे, त्याच्यातलं ही आहे, अस्तित्वही आहे. ते त्याशी जे एकरूप झाले म्हणजे त्याचं जे मूळ अस्तित्व म्हणून जी गोष्ट असेल तिच्याशी जे एकरूप झाले ते हे सद्गुरू आहे. आता आपण इथे पुढे अमृत शब्द वापरला त्याच्याबद्दल बोलतो म्हणलं तर म्हणून तेवढं होतं थांबतो. तर हे अमृत आहे. अमृताची कल्पना काय आहे की आता मला अमर होण्यासाठी अमर होऊन करायचं काय मला सगळं आज व्यवहाराने विचार करा. अमर होऊन कोण सांभाळेल का आपल्याला. त्या अर्थाने म्हणण्यात काय अर्थ नाही असं मला तरी वाटतं. आता ज्यांना कोणाला वाटते अजून जगावर ठीक आहे, जगावं असं वाटणं ही माणसाची एक प्रारंभिक प्रेरणा आहे. याच्याबद्दल मला काय म्हणायचं आहे, अगदी प्राथमिक प्रेरणा आहे की आपण जगावं आणि वाटावं पण आपण जगावं असं काय हरकत नाही. पण चांगल्यासाठी जगावं, जगलेल्याचा उपयोग करून घ्यावा, जी काही सेवा देवाची करायची ते करावी, नाम घ्यायचं तर घ्यावं, यासाठी जगावं.
आपण भांडतं चालू असतो तर आणखीन भांडण्यासाठी वेगळं काय अर्थ नाही कारण झालं एवढं पुढे झालं म्हणून तसं नाही म्हणत मनुष्य हे आपल्याला कल्पना आहे. पण ह्याच्यात हे अमृतत्वाचं म्हणजे हे काय आलं कुठून तर अमरभाव अशी एक कल्पना आहे. ही कल्पना अशी एवढीच फक्त की म्हणजे मी शाश्वत अस्तित्व मला असावं. आता मला शाश्वत अस्तित्व ह्या देहाने येणार कसं. आजपर्यंत एक अगदी आपण ते पेपरमध्ये बातम्या असतो यांचं वय 110 झालं 105 झालं अरे बापरे म्हणतो. म्हणजे हे एवढं होऊ शकतं एवढं आपल्याला माहिती आहे. कदाचित आणि कोणाचं 120 असेल कोणाचं 130 असेल कुठेतरी मर्यादा ते झालं की तो देह पडला. म्हणजे ह्याच्या अर्थाने काही अमर होण्यात या अर्थाने अर्थही नाही आणि आवश्यकताही नाही. खरं सांगायचं तर आपल्याला सुद्धा कल्पना असते की एवढं जगलं छान झालं बस झालं आता असं मनात जाऊन सुद्धा हातून वाटत असतात. त्या हातात ते म्हणून सोडून द्या. पण हातात नाही तर निदान एवढं तरी हातात आहे की अशा अर्थाने देहाने अमर होण्याची काही कल्पना करू नयेत आणि त्याची आवश्यकता पण नाही. खऱ्या अर्थाने अमर केव्हा होईल तर त्याच्यातलं ते शाश्वत आहे त्याच्याशी जेव्हा एकरूप होईल तेव्हा अमरच येतो. त्या अर्थाने अमर व्हावं. सद्गुरूच्या लीलांच्या अभ्यासाने आपल्याला शाश्वतपणा जो आहे ज्याला आपण अमरत्व असा शब्द इकडे वापरतो आहोत ते शक्य आहे. आज या अर्थाने म्हणून राजा काय किंवा कोणी काय साधूकडे आले तर त्याला जर म्हणले की तुला मार तू मारायचं तर मार. याच्यापेक्षा काही नाही. रमणांच्याकडे ज्यावेळेला हे झालं काय त्या आश्रमात कोणीतरी उद्दांका धोपा गेला आले रथाची माणसं ते काठ्या घेऊन आले ते झालं काही नाही. त्यांच्या दृष्टीने काही फरक पडला नाही. ते त्या आश्रमात काही नव्हतंच. ते ज्या उरलेल्या माणसांना मारलं हातात काठी होती तसं त्या नाही मारलं. रमणाला सुद्धा एक काठी लागली. तर ते आल्यावर म्हणले काय मग लोक म्हणले अहो काय म्हणले लोक असतील म्हणले हे रमणाला सुद्धा सोडलं नाही म्हणले. ह्याच्यात त्यांना सुद्धा काठी बसली म्हणले. रमणाच्या पायाला काठी लागली तर ते त्यांनाही सोडलं नाही. रमण काही बाकीचं बोलले नाही. ते काय आता लागलंय त्याचं काय करायचं ते करायचं याच्यापेक्षा काय करायची गरज नाही. त्याने एवढीच प्रतिक्रिया व्यक्त केली की म्हणले काय लोक पूजा एरवी फुलांनी पूजा करतात त्याला हे वाटलं काठीनं करावी याच्यापेक्षा काय केली त्यानं. म्हणजे इतकं ज्यांचं देहाबद्दलची स्थिती आहे तर ती स्थिती कोणालाही सामान्य माणसाला सुद्धा मिळवण्यासारखी आहे एवढं लक्षात ठेवण्यासाठी हे हिला करून दाखवत असतात की सामान्य माणसं महाराजांनी समाधानाच्या ह्याला नेऊन पोचवली. ते खरं अमरत्व. अमरत्व काय तर जे शाश्वत आहे ते समाधान ते माणसाला आहे. परिस्थिती कशीही आहे परिस्थिती काहीतरी असणारच ना. कोणाची राजाची परिस्थिती बरोबर आहे असं आपल्याला म्हणायचं का नाही. त्यामुळे राजाची परिस्थिती बरोबर राहू शकत नाही सत्ताधाऱ्याची राहू शकत नाही पैसेवाल्याची राहू शकत नाही आपली कशाला राहील तर ती जी काय असेल तशी असेल. पण समाधान अभंग आहे तर समाधानात काही नड आहे का काही नाही. मग ती जर नड नसेल तर आपल्याला अमरत्व या अर्थाने शाश्वततेचा स्पर्श झालेला आहे. तर आता तो फक्त शाश्वत तसाच राहावा किंवा टिकावा यासाठी आपल्याला काहीतरी साधन करावं लागतं. त्याला नाम म्हणतात. ते आपण लक्षात ठेवू. तेवढं करू. सद्गुरुनाथ महाराज की सारख्या ज्यांना स्वतःला आनंदाचे लोही आनंद तरंग म्हणतात तर त्यांना स्वतःला ज्या समाधानाचा सतत अनुभव आहे कधी इथे राहा कधी पांडुरंगाच्या सहवासातच आहात किंवा आपल्या उपासदैवताशी तादात्म्य आहात असा ज्यांना अनुभव आहे त्यांना सुद्धा ते टिकवायला एकमेवच साधन त्यांनी सांगितलं तेच हे. म्हणून त्यांनी तेवढंच मागितलं बाकी नाही काय मागितलं. समाधान त्यांच्याकडे होतंच फक्त ते टिकावं याच्यासाठी त्यांनी ही प्रार्थना केली तेवढीच. देववसे चित्ती त्याची घडावी देववसे चित्ती त्याची घडावी देववसे चित्ती त्याची घडावी ऐसे आवडते मला देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मला देवा पूर्वावी वासना देववसे चित्ती त्याची घडावी देववसे चित्ती त्याची घडावी संत जना